आपण गुडघे टेकू, प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर देवा, आम्हा सर्वांना तुम्ही उत्पन्न केलेला आहे. जन्मलेल्या दिवसापासून आतापर्यंत आम्हाला तुम्ही सांभाळलेला आहे आणि म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. तुमची दया, तुमची कृपा आमच्यावरती सनातन आहे. या मोबदल्यात आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही, पण फक्त म्हणू शकतो की आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवतो आणि तुमच्या इच्छानुसार चालण्याची आम्हाला इच्छा आहे. आज पुन्हा एक वार तुम्ही आम्हाला जिवंत याच्यासाठी ठेवलेला आहे, जेणेकरून आम्ही तुमचा आवाज ऐकावा, तुमचं वचन ऐकावं, जे सत्य आहे ते ग्रहण करावं, सत्याचा प्रकाश आमच्या अंधकारमय अंतःकरणामध्ये यावा, सत्यावरती आम्ही सत्याचा वापर करून आम्ही पूर्णपणे पापावरती विजय मिळवावा, येशू ख्रिस्ताचं आयुष्य जगावं, जेणेकरून येशू ख्रिस्त ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस येतील त्यावेळेस त्यांच्या संगती जाण्याची आमची तयारी असावी. म्हणून जी संधी तुम्ही आम्हाला देऊ केलेली आहे याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार उपकार मानतो. प्रार्थना विनंती आहे, आजच्या वचनावरती तुमचा विशेष असा आशीर्वाद पाठवा, आमच्यावरती पवित्र आत्मा येऊ दे आणि जे काय आम्ही सत्य शिकत आहोत ते तुमच्या गौरवासाठी आणि आमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी असावं. कारण की नम्र प्रार्थना धन्य तारणारे येशू ख्रिस्ताच्या प्रिय गोड नावात मागतो, म्हणून ऐका. आमेन. आरोग्याविषयी शिकत असताना आपण एक मुद्दा महत्वाचा जो आहे तो पूर्ण करायचा आहे. तो मुद्दा कोणता ते आज आपण पाहणार आहोत. किती नियम आहेत आरोग्याचे? आपण शिकलो तेवढे. किती नियम शिकलो आपण आरोग्याविषयी? किती डॉक्टर आहेत सॅम्युअल तुमच्या घरी? 8 डॉक्टर आहेत. एक डॉक्टरचं नाव सांगा. डॉक्टर आहार. बर, तुम्ही एक डॉक्टरांचं नाव सांगा. सूर्यप्रकाश, डॉक्टर सूर्यप्रकाश. तुम्ही एक सांगा नाव. डॉक्टर पाणी. दीदी, डॉक्टर सूर्यप्रकाश यांनी सांगितलं. 8 आहेत, 8. सूर्यप्रकाश झालं, आहार झाला, तुम्ही काय सांगितलं? पाणी सांगितलं. तुम्ही सांगा. मदत करा त्यांना. डॉक्टर हवा, शुद्ध हवा. बर, खंडागळे परिवारामधून एक कोणतं तरी आम्हाला डॉक्टर सांगा. डॉक्टर व्यायाम. डॉक्टर व्यायाम. बर, तुम्ही होता म्हणजे बहुतेक तुम्ही होता म्हणजे त्या का अभ्यासामध्ये होता. बर, डॉक्टर पाणी. बर, आणखी काय? डॉक्टर आराम. डॉक्टर आराम. मग डॉक्टर संयम, म्हणजे सर्व गोष्टीवरती नियंत्रण. आणि शेवटचे डॉक्टर कोणते? देवावर देवावरती विश्वास हा सर्वात मोठा इलाज आहे. तुम्ही कितीही चांगलं जेवण जेवा, कितीही व्यायाम करा, जर आपला देवावरती विश्वास असेल तर त्या सर्व गोष्टी आपल्या शरीराला लाभदायक आहेत. पण या सर्व गोष्टी शिकत असताना, 8 नियम शिकत असताना, 8 डॉक्टर शिकत असताना आपण त्याचा उल्लेख बायबलमध्ये कसा केला आहे ते शिकायला पाहिजे. डॉक्टर आहार. आहाराविषयी बायबलमध्ये कुठे काय लिहिलंय का? चांगल्या आहाराविषयी बोलतोय आपण, बरं का? बर, उत्पत्तीमध्ये. बर, कुठे लिहिले आहाराविषयी? उत्पत्तीमध्ये. तुमच्याकडून उत्तर येऊ दे. दादा तुम्ही सांगा, कुठं आहाराविषयी तुम्ही ऐकता किंवा वाचता? उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये त्यांनी अर्ध उत्तर दिलेलं आहे. वचन सांगा फक्त आणि मोकळे व्हा. उत्पत्ती या पुस्तकामध्ये कुठे लिहिलेलं आहे आहाराविषयी? चांगल्या आहाराविषयी कुठे लिहिलेलं आहे? बर, कोणाला माहित आहे का आहाराविषयी कुठे लिहिलेलं आहे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये? आपण ते वचन वाचलेलं आहे. उत्पत्ती 18:8. बर, उत्पत्ती 18:8. बर, काय लिहिले वाचा.
चांगला आहार, आपण चांगल्या आहाराविषयी शिकलो. दूध, दूध आरोग्यासाठी चांगलं नाही, ह्याच्याविषयी व्हिडिओ पण दाखवेन मी परत तुम्हाला. दूध आरोग्यासाठी चांगलं नाही. हा, कुठे लिहिलंय? हा, उत्पत्ती 1:29. आठवतं का? वचन शिकलो आपण. वाचा कृपा करून. देव म्हणाला, अवघ्या भूतलावर बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे व प्रत्येक बीज देणारे फळे झाड, हा, हे तुमचे अन्न होईल. पापाच्या अगोदरच्या सर्व गोष्टी आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या. म्हणून जे आहार, जे भोजन वनस्पती, झाड किंवा फळ यांच्यापासून येतं, ते आपल्या आरोग्यासाठी फार फार आरोग्यदायी म्हणजे लाभदायक आहे. म्हणून त्या गोष्टींचं आपण सेवन केलं पाहिजे. बर, हा झाला आहार किंवा डॉक्टर नंबर 1, डॉक्टर आहार. दुसरा डॉक्टर कोण आहेत? न्यू स्टार्ट मध्ये एन नंतर काय हो? तुम्ही सांगा. एक्सरसाइज. डॉक्टर व्यायाम. डॉक्टर व्यायामाविषयी तुम्हाला देवाच्या वचनामध्ये कुठं काय पाहायला मिळतं? डॉक्टर व्यायाम म्हणजे त्या ठिकाणी कष्ट करायला सांगितलं देवाने, आणि त्या कष्टाच्या मोबदल्यात त्या व्यक्तीचं शरीर किंवा त्या व्यक्तीला चांगला फायदा होईल शारीरिकरित्या. वचन सांगा. वचन 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 वचन. हा, बर, कष्टाने भाकर मिळवशील ते. बर, ठीक आहे. वचन सांगा. जमीन शापग्रस्त करण्यात आली, त्याच्यानंतरच ते वचन आहे. वचन सांगा. उत्पत्ती 3 मध्ये आहे. सांगा. सगळंच मी इथं बोलणार नाही, तुम्हालाही थोडं बोलावं लागेल. हा, सांगा. उत्पत्ती 2. बरं, ठीक आहे, 2 मध्ये पण आहे. चला, चालेल, काय हरकत नाही. उत्पत्ती 2 कुठं? वचन कोणतं? बर, उत्पत्ती 2:5. बर, पुढे. हा, बर, पुढे काय? व्यायामाविषयी अचूक वचन. वचन 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 बरोबर आहे. संदर्भ तुमचा संदर्भ बरोबर आहे. पुढे वाचा. त्याच्या अगोदरच उत्पत्ती 2 मध्ये काय लिहिलंय का बघूया, मग आपण 3 अध्यायाकडे जाऊया. व्यायामाविषयी, कष्टाविषयी, ज्याच्यामुळे शरीर व्यवस्थित राहील. वचन सांगा. देवाने उत्पत्ती 2 मध्ये, हा, उत्पत्ती 2:15 वाचा. परमेश्वर देवाने मनुष्यास एदन बागेमध्ये काय केलं? हा, बर, आणि काय केलं एदन बागेमध्ये? त्याची मशागत व राखण करण्यासाठी. म्हणजे थोडक्यात काय, शरीर जर व्यवस्थित पाहिजे तर आपण असं काम केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपल्यालाही फायदा आणि इतर गोष्टींना पण फायदा झाला. सगळ्यात चांगला व्यायाम जर तुम्हाला करायचा असेल तर मशागत. परत एकदा, सगळ्यात चांगला व्यायाम तुमच्या शरीरासाठी असेल तर तो जिम मध्ये नाही, मशागत किंवा शेतामध्ये किंवा बगीचेमध्ये किंवा तुम्ही जे फळं किंवा फुलं किंवा पालेभाज्या ज्या तुम्ही ह्या करता, उगवता, त्या ठिकाणी जे तुम्ही कष्ट करता त्याच्यामुळं तुमचं आरोग्य व्यवस्थित राहतं. जिम मध्ये फरक का आहे ते सांगतो थोडक्यात. जिम मध्ये नैसर्गिक वातावरण असतं. तिथे एकामेकाला बघायचं आणि तयार करायचं शरीर, आणि ते मग वाद्य, आवाज, ते संगीत आणि ते काय असेल ते प्रकार. तिथं लक्ष नैसर्गिकरित्या आपल्या शरीराकडे जात नाही. म्हणून देवानं मुद्दाम आदाम आणि हवेला अशा वातावरणामध्ये ठेवलं
अशा वातावरणामध्ये व्यायाम करायला सांगितला ज्या ठिकाणी त्यांना नैसर्गिकरित्या आरोग्य प्राप्त होईल. मशागत करणं. आता मशागत करताना कोणकोणत्या शरीराचा तुम्ही वापर करता? हाताचा? नाही, नाव सांगा. बरोबर आहे उत्तर. नाव सांगा. कल्पना करा की तुम्हाला एक झाड लावायचंय आणि ते झाड उगवायचंय. ते झाड आहे आंब्याचं झाड. 2 वर्ष किंवा 1-6 महिन्याचं तुम्ही कलम म्हणता तुम्ही, ते लावायचंय आणि मग तुम्ही काय काय शरीराच्या भागाचा वापर करा? पुढे. आणि डोक्याचा, बुद्धीचा वापर. तुम्हाला माहित पाहिजे की ते झाड किती अंतरावरती लावायचं. तुम्हाला माहित पाहिजे की खड्डा किती खोल खोदायचा. तुम्हाला माहित पाहिजे की त्याच्यासाठी जे नैसर्गिक खत जे आहे ते खत कोणतं आहे. म्हणून देवाने ज्यावेळेस व्यायाम करायला सांगितला आदाम हवेला, मशागत करायला सांगितली त्या बागेमध्ये, त्यावेळेस फक्त शरीराचं नव्हतं, मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक सर्व गोष्टी. म्हणून म्हटलं ना, आहार म्हटलं की आपण फक्त शरीराचा विचार करतो, नाही करायचा. आहार म्हटलं की त्याच्यामुळे माझ्या चरित्रावरती काय फरक पडेल, माझ्या मानसिकतेवरती काय फरक पडेल, या सर्व गोष्टीचा विचार करायचा. व्यायामाच्या बाबतीत पण तसंच. तिसरा नेम कोणता सांगाल ना? न्यू स्टार्ट मध्ये वॉटर. डॉक्टर पाणी. आता पाण्याविषयी तरुणांनी मला सांगायचं की पाण्याविषयी देवाच्या वचनामध्ये कोणतं वचन आहे? फक्त तरुण लोक जे 25च्या आत आहेत. पाण्याविषयी देवाच्या वचनामध्ये कुठं वचन आहे ज्याच्यामध्ये पाण्याचा वापर झालेला आहे किंवा पाण्याच्यामुळे काही लोकांना आरोग्य प्राप्त झालेलं आहे? वचन. वचन. मला माहिती आहे तुम्हाला उत्तर माहिती आहे. वचन. आपण वचनाची लोक पाहिजे. पाण्याविषयी देवाच्या वचनामध्ये कुठं नमूद केलेलं आहे की पाण्यामुळे एका व्यक्तीला फायदा झाला किंवा बाकीच्या लोकांना फायदा झाला? आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करत आहोत. जलाशय आला तो ती गोष्ट वेगळी. जलाशयाने लोक नष्ट झाले, तो पाण्याचाच भाग आहे, पण तो विचार आपण करत नाही. पाण्याचा फायदा लोकांना कुठे झाला? कुठे 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 कुठे? वचन. 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 दुसरे राजे 4था अध्याय. दुसरे राजे 4था अध्याय की दुसरा कोणता तरी अध्याय? 5वा अध्याय. बर. वचन लिहून घ्या. आहारासाठी कोणतं वचन आहे, व्यायामासाठी कोणतं वचन आहे. आता पाण्यासाठी आपण वचन पाहत आहोत. सांगा वचन. 5, 10. बर, 9 आणि 10 वाचा. 9 आणि 10 मराठीमध्ये. हा. बर, म्हणजे नामान हा कोडी होता. त्याला एक त्वचेचा रोग झाला होता, तो कोडी होता आणि त्याला कोणीतरी सांगितलं होतं, एका त्याच्या राज्यामध्ये सांगण्यात आलं होतं की तुम्ही एका संदेशाकडे जा. त्याचं नाव आहे एलिया का अलिशा? गोंधळ होता का म्हणा. मग अलिशाकडे जाऊन तुम्ही काय करा, तो जे निर्देश तुम्हाला देईल ते तुम्ही पार पाडा. मग त्या ठिकाणी तो गेल्यानंतर अलिशा त्याला काय म्हणतो की बाबा जा आणि कोणत्या नदीमध्ये? यार्दन नदीमध्ये किती वेळेस डुबक्या घे? 7 वेळेस. 7 का? म्हणजे 7 वेळेस आपण काय जर केलं तर ते पूर्ण झालं असं का? मी परत एकदा प्रश्न विचारतोय, महत्वाचा आहे, आध्यात्मिकरित्या आहे प्रश्न हा. तुम्ही 7 वेळेस एखादी गोष्ट केली म्हणजे ती पूर्ण झाली का? 7 वेळेस एका गोष्टीसाठी प्रार्थना केली, झालं, संपलं का? मग 7 तुम्ही म्हटलं परिपूर्णता म्हणजे कोणत्या दृष्टिकोनातून? बर, आता हा जरा वेगळा मुद्दा आहे, त्याच्याकडे आपण नंतर येऊ. बर, 7 वेळा काय करा, तुम्ही पाण्यामध्ये बुडा असं कोणाला सांगण्यात आलं? नामानला सांगण्यात आलं. मग 10वं वचन.
हा तू शुद्ध होशील. 14 वचन. देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे म्हणजे ती वाणी जी होती ती मनुष्याची नसून देवाची होती. बघा किती साधा उपाय. एक मनुष्य कोडी आहे, तो सेनापती आहे, त्यांना आतापर्यंत इलाज केला नसेल का हो? पैशाची काय कमी होती का त्याला? पण देवाचे जे उपाय आहेत ना ते साधे आहेत. आपण काय करतो, एवढा मोठा आजार ना, मग एवढा मोठा दवाखाना आणि एवढे मोठे पैसे पाहिजेत. नाही. तुम्हाला माहित आहे का की मधुमेह तुम्ही घरच्या घरी सुस्थितीमध्ये मधुमेह व्यवस्थित करून मधुमेह तुमचा घालवू शकता. फक्त नियंत्रणामध्ये ठेवायची गरज नाही. तुम्हाला डॉक्टर काय म्हणतात, कंट्रोल मध्ये आम्ही ठेवू शकतो. कंट्रोल मध्ये ठेवायची गरज नाही. तुमचा मधुमेह व्यवस्थित म्हणजे साखरेचा त्रास तुमचा निघून जाऊ शकतो. माहित आहे? कधी प्रयत्न केला? म्हणून म्हटलं की आरोग्याचे जे नियम आहेत ते पाळले की देव फक्त आपल्याला आरोग्यच व्यवस्थित देत नाही तर आपल्याला सुस्थितीमध्ये आणतो. वजन कमी करायसाठी आरोग्याचे नियम आहेत. एका व्यक्तीला त्यांच्या घरातलं कोणतरी मरण पावलं म्हणून त्या व्यक्तीला खूप दुःख झालं आणि ती व्यक्ती जवळपास 1 ते 1.5 वर्ष मनस्ताप म्हणजे निराशा, डिप्रेशन. 1 ते 1.5 वर्ष तिला झोप लागली नाही. 1.5 वर्षानंतर तिला कोणीतरी सांगितलं की तुम्ही, म्हणजे मी जे जेवण खात होते, तुम्ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून जो आहार आहे म्हणजे प्लांट बेस्ड डाएट, वनस्पती, झाडांपासून पालेभाज्या ज्या आहेत, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, हे जर जेवण घेतलं तर तुम्हाला आरोग्य व्यवस्थित मिळेल. सकाळी त्यानं तो ज्यूस पिला, म्हणजे ते रस पिला. 1 वाजेपर्यंत तिला अजिबात भूक लागली नाही. त्या रसामध्ये काय काय होतं तो नंतरचा भाग. 1 वाजता ती दुपारचं जेवण जेवली, संध्याकाळचं जेवण जेवली. 1.5 वर्षानं बिचारी शांतपणे 8 तास होती. 1.5 वर्ष काय परिस्थिती झाली असेल. ती साक्ष देत होती. ती म्हणाली की माझं आयुष्य एका लहान लेकरासारखं झालं होतं. माझा तरुण मुलगा आणि माझी तरुण मुलगी मला लहान लेकरासारखं खायला द्यायचं. एवढा विपरीत परिणाम आपला शरीरावरती होतो जर आपण आरोग्याचे नियम पाळले नाही. म्हणून फक्त आहारच गरजेचा नाही, आराम पण गरजेचा आहे. तर पाण्याविषयी तर लिहिलेलं आहे की 14 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, वाचा परत. देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे 7 वेळेस काय केलेलं आहे, बुचकळ्या मारल्या. आता ह्या ठिकाणी देवाच्या माणसानं सांगितलं 7 वेळेस म्हणून. जर देवाचा माणूस म्हटला असता की जोपर्यंत तुझं कोड जात नाही तोपर्यंत डुबक्या मार, 7 आकडा इथं काही महत्वाचा नाही. हा मुद्दा मला सांगायचा. 100 जर डुबक्या माराव्या लागल्या त्याच्यानंतर त्याला कोड बरं होत असेल तर त्याने 100 डुबक्या मारायच्या, 7 नाहीत. पण देवाचा माणूस म्हटला 7 डुबक्यामध्येच तुझं आरोग्य व्यवस्थित तुला मिळेल, तुझं कोड निघून जाईल. म्हणून तू काय कर, फक्त 7 डुबक्या मार. इथं प्रश्न 7, 6, 5, 10, 20 चा नाही. जोपर्यंत ते कोड जात नाही तोपर्यंत डुबक्या मारायच्या. हा मुद्दा आहे. कळालं का? म्हणून 7 वेळेस प्रार्थना केली झालं, पूर्ण झालं असं नाही. जोपर्यंत प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मेलं तरी चालेल, प्रार्थनेमध्ये मरायचं, प्रार्थना थांबवून मरायचं नाही. बर. डॉक्टर पाणी, त्याच्यानंतर कोण? न्यू स्टार्ट मध्ये सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशाविषयी मला एक वचन कोण सांगेल? सूर्यप्रकाशाच्या फायद्याविषयी देवाच्या वचनामध्ये काही लिहिलेलं आहे का? का आपण स्वतःच्याच मनाने ते सूर्यप्रकाश तिथे ठेवला? सूर्यप्रकाश दोन्ही गोष्टी चालतील. फायदा आहे का सूर्यप्रकाशाचा? सूर्य याच्याविषयी आपण पहिल्यांदा कुठे वाचतो? उत्पत्तीमध्ये. बर, कुठे वाचतो उत्पत्तीमध्ये? उत्पत्ती 4 मध्ये 14 वचन. बर, वाचा कृपा करून. हा, नाही त्याच्या अगोदर हा, त्याच्या अगोदर
नाही नाही, 14 वचन म्हणता ना तुम्ही. तिथं फक्त प्रकाश आहे. मी सूर्याविषयी विचारत आहे. सूर्यप्रकाश याच्याविषयी विचारत आहे. तो फक्त प्रकाश. हा 1:14 मध्ये, बरं सॉरी 1:14 वाचा कृपा करून. हा आकाशाच्या अंतराळामध्ये ज्योती होत. बर, ज्योती म्हणजे काय? प्रकाश. बर, पुढे. बर, त्याच्यामुळे काय होतील? त्या दोन ज्योतीमुळे चिन्ह, आणखी काय? दिवस, आणखी काय? ऋतू, आणखी काय? वर्ष. म्हणजे ह्या सर्व गोष्टींचं मोजमापन जे आहे ते त्या ज्योतींद्वारे होणार आहे. ऋतूमध्ये बदल घडला, कसा घडतो? त्या ज्योतीद्वारे आपल्याला कळेल. मग आणखी काय? दिवस आणि वर्ष, याच्यामध्ये देखील आपल्याला या सर्व गोष्टींचा, या गोष्टींची मदत पाहिजे. बरोबर आहे का? बर, मग काय केलं देवाने? पुढे वाचा. हा हा देवाने 2 मोठ्या ज्योती तयार केल्या, 2 मोठे प्रकाश निर्माण केले. कोणत्या दिवशीची गोष्ट आहे? पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 4था दिवस. बर, ठीक आहे. हा पुढे. दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योती. म्हणजे आज आपण दिवसावरती प्रभुत्व चालवण्यासाठी कोणत्या ज्योतीचा वापर करतो? सूर्याचा. तर त्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला कोणते 2 फायदे होतात? फक्त सांगा 2 अचूक. विटॅमिन डी. हा, म्हणजे रक्तदबाव तुमचा व्यवस्थित राहतो. बर, याच्या व्यतिरिक्त? बरं, म्हणजे जे वनस्पती आहेत त्यांना जर जेवण मिळवायचं तर ते प्रकाश कुठे पडतो? त्या पानावरती पडतो. मग पानामधून ते काय करतात? ते प्रकाश घेतात आणि त्यांचं जेवण जे आहे ते तयार होतं. फोटोसिंथेसिस. बरं, ठीक आहे. हा, तुम्हाला जर ताणतणाव असेल तर तुम्ही जर सूर्यप्रकाशामध्ये बसला तर त्याच्यामुळे तुम्हाला ताणतणाव तुमचा कमी होतो. नक्की कमी होतो. अनुभव करून पहा. आणखी काय? साधी गोष्ट, प्रकाश. वचना तिथे लिहिले ना प्रकाश. सूर्यप्रकाश म्हणजे सूर्य नसता तर प्रकाश कुठे? काय नाही ना. आणखी कोणता फायदा? विटॅमिन डी बोललो आपण. विटॅमिन डी हाडांच्या साठी बळकटता मिळते. प्रकाश म्हणजे सूर्यामुळे तुम्हाला 2 फायदे. एक म्हणजे प्रकाश मिळतो आणि दुसरी म्हणजे तुम्हाला गरमपणा मिळतो. त्वचा चांगली ठेवण्यात येते. बरोबर. वितळते. बर, म्हणजे थोडक्यात काय? विटॅमिनला शब्द मराठीमध्ये विटॅमिनच आहे का? जीवनसत्व म्हणजे न्यूट्रिएंट्स. बर, विटॅमिन डी, विटॅमिन ड जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो. पण ह्या ट्यूबलाइट मध्ये सूर्यामध्ये फरक काय? ही ट्यूबलाइट प्रकाश देते, ही ट्यूबलाइट आपल्याला गरमपणा देत नाही. सूर्य आपल्याला गरमपणा पण देतो आणि प्रकाशही देतो. नैसर्गिक. म्हणून म्हटलं की आरोग्याचे हे जे नियम आहेत हे नैसर्गिक आहेत. तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे खर्च करायची गरज नाही. आरोग्य तुमचं व्यवस्थित राहू शकतं. तुम्हाला पैसे खर्च करायची गरज नाही. बर, हा झाला डॉक्टर सूर्यप्रकाश. मग त्याच्यानंतर डॉक्टर संयम. त्याच्याविषयी कोणतं वचन आहे का? संयम बाळगण्याविषयी. यू हॅव टू बी टेम्परेट. संयम बाळगण्याविषयी. ज्या गोष्टी चुकीच्या ते पूर्णपणे बंद आणि ज्या गोष्टी चांगल्या त्या तुम्ही नियंत्रणामध्ये ठेवायच्या. संयमाविषयी कोणतं वचन? हो, दानियल. संयम तिथं आहाराविषयी जास्त आहे. बरं, ठीक आहे. संयम. बरं, ठीक आहे. वाचूया, काय हरकत नाही. घेऊया ते वचन. दानियल 1:8. दानियल 1:8 वाचा कृपा करून. संयम, संयम, संयम. त्या ठिकाणी दानियेलाने संयम बाळगलेला आहे. हा वाचा. हा हा राजा जे जेवण जेवत आहे, ते जे भोजन खात आहे, मांसाहार असेल, बाकीच्या गोष्टी असेल, आणि त्याचं जे पेय आहे ते आरोग्यासाठी चांगलं नाही, हे कोणाला कळालं? देवाच्या माणसाला कळालं. आणि म्हणून देवाचा माणूस म्हणाला की त्या प्रकारचं जेवण मी खाणार नाही, मला कोणतं जेवण द्या. पुढे. पुढे वाचा.
हा पुढे. हा ज्या ठिकाणी शाखांना शब्द वापरलाय ते वचन सांगा. हे वचन माहित पाहिजे बरं का, अचूक वचन माहित पाहिजे की ते वचन कुठं आहे. शाखांना कुठं शब्द वापरला? 12. हा 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 आम्हाला फक्त शाखांना म्हणजे शाकाहारी भोजन आणि पाणी प्यायला द्या आणि 10 दिवस तुम्ही काय करा, आम्हाला तो आहार द्या 10 दिवसासाठी फक्त. ह्याला म्हणायचं देवावरती विश्वास. म्हटलं ना, देवावरती विश्वास म्हणजे हाच. दानिएलाने देवावरती विश्वास दाखवला आणि दानिएल म्हणाले की 10 दिवस तुम्ही मला चांगलं जेवण द्या, जे देवाच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. 10 दिवसानं तुम्ही परीक्षा बघा ना माझी. म्हणजे थोडक्यात तुम्ही 10 दिवस जर आपण ज्या गोष्टी शिकलो त्याचा जर वापर केला तर 10 दिवसामध्ये तुम्हाला फरक पडायला सुरुवात होईल. 10 दिवसात. 10 दिवस फार मोठी गोष्ट आहे का हो? 10 दिवस म्हणजे 10 वर्ष का हो? 10 दिवस व्यायाम करा, चांगला आहार घ्या, चांगलं पाणी प्या, व्यवस्थित जीवन जगा. 10 दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल. 10 दिवसामध्ये. हे माझे विचार नाहीत, दानिएल म्हणतो. आणि मग दानिएलाच्या शरीरामध्ये जो फरक पडला 10 दिवसानंतर, तर तो माणूस जो होता, जो त्याला जेवण द्यायचा, त्याच्या मनामध्ये या सर्व गोष्टींनी प्रभाव टाकला. तो मनुष्य म्हटला, अरे 10 दिवसामध्ये इतका फरक, चल मी तुला आता 3 वर्ष किती ते वर्ष आहे ते तुला तेच जेवण देतो. आणि ते पुष्कळ वर्ष तो जेवण जेवला आणि मग राजाच्या समोर तो गेला. आणि देवाचं वचन म्हणतं की राजानं ज्यावेळेस त्याची पडताळणी केली दानिएल आणि बाकीचे ज्ञानी लोकांची, त्यावेळेस दानिएल किती पटीने हुशार? 10 पटीने हुशार. म्हणून म्हटलं ना की देवाच्या वचनाचा अभ्यास करून जर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला तर देवाचं वचन आपल्या आयुष्यामध्ये तेवढंच उपयोगी ठरेल आणि तेवढाच आशीर्वाद देईल जेवढा दानिएलाला दिला. पण आपण तेवढा विचार करत नाही. आपल्याला काय, फक्त आपण चर्चला जातो का, आपण दशांश अर्पण देतो का, आपण लोकांसाठी व्यवस्थित बोलतो का, एवढंच नाही आहे ना ते वचनामध्ये. देवाची इच्छा आहे की आपण चांगले दिसावं. देवानं वेडेवाकडं आपल्याला बनवलं नाही ना, मग का आपण वेडेवाकडे नको तिथं फुलतो. तसं होता कामा नये. आपलं शरीर एकदम व्यवस्थित पाहिजे. काय लोक, मी सांगितलं तुम्हाला मागच्या वेळेस, एका ठिकाणी प्रचार करायला गेलो होतो, संदेश दिला, व्यासपीठावरून खाली उतरल्यानंतर एक महिला त्या ठिकाणी आली आणि ती म्हणाली की तुमचं शरीर सौष्ठी बघून मी तुमचा संदेश ऐकला. तुमचं पोट जर मोठं असतं नाही तर तुम्ही जर जाड असता तर मी तुमचा संदेश ऐकला नसता. बघा कुठं परीक्षा. म्हणून लोक तुमचा संदेश कसा ऐकतील हे तुम्हालाही माहित नाही. म्हणून तुमचं आरोग्य व्यवस्थित पाहिजे, व्यवस्थित. काही तरुण तरुणी माझ्या संपर्कामध्ये आल्या ह्याच महिन्यामध्ये. त्यांना ज्यावेळेस कळालं की मी व्हीगन आहे, व्हीगन म्हणजे मी दुधाचे पण प्रकार खात नाही. त्यामध्ये काही एक मुलगी होती, मारवाडी होती. आम्ही हॉटेलमध्ये सगळे मित्र वगैरे जेवायला गेलो असताना ती म्हटली शाकाहारी जेवण. तिचा उपवास होता बुधवार. मग म्हटलं की शाकाहारी म्हणजे दूध वगैरे आहे का? हो, दूध वगैरे खातात. मी म्हटलं दुधाचं पण प्रकार नाही. त्याच्यामुळे काय होतं की किंमत तुमची जी आहे ना ती वाढती लोकांच्या नजरेत, की बाबा हा व्यक्ती एवढं तंतोतंत या गोष्टी पाळत आहे तर ते का. त्यातल्या 2 तरुणी, मला वय एकीचं माहित आहे, दुसरीचं माहित नाही, ते म्हटले की आम्हाला याच्याविषयी जास्त माहिती करून घ्यायची. कधीतरी आपण एकत्र बसू आणि या सगळ्या गोष्टीवरती बोलू. मी काय केलं, मी फक्त त्यांना म्हटलं की मी व्हीगन आहे, म्हणजे मी काय म्हणतात त्याला, व्हीगनला मराठी शब्द, झाड फळ ह्याच गोष्टी खातो, प्राण्यांपासून एकही गोष्ट मी खात नाही. एवढा प्रभाव पडतो लोकांवरती ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना असं आहे. दानिएलाचा प्रभाव तिथल्या लोकांवरती पडला असेल का नाही? पडला ना. नाहीतर त्या खोजाचा नायक जो आहे त्यानं का दानिएलाचं ऐकावं? अरे दानिएला, तू या ठिकाणी काय आहेस? कैदी आहेस, तुझं नाही ऐकायचं. मी जे सांगेन ते तू करायचं आहेस.
दानिएल म्हटला नाही, 10 दिवस फक्त बघा, तुम्हाला स्वतः काय होईल फरक पडेल. म्हणून म्हटलं की देवाचं वचन फक्त आध्यात्मिकरित्या वाचायचं नाही, शारीरिकरित्या देखील त्याचा आपण वापर करून घ्यायचा. बर, ते झालं कशाविषयी? संयम. आणखीन एक वचन आहे संयमाविषयी, पहिले कोरिन्थीकर. बर, आणखीन एक वचन कोणतं होतं संयमासाठी? दानिएलने आणखी कोणतं वचन सांगितलं? शास्ते. याचा तर तू आता जे पेय आरोग्यासाठी चांगलं नाही ते घेऊ नको, कारण तुझ्या पोटी जो मुलगा येणार आहे तो तुम्हाला बलिष्ठांच्या हातातून सोडवील. कोणता अध्याय? यशया. बलिष्ठांपासून सोडवण्यास तो तुम्हाला सुरुवात करेल. शमशोन. वचन वचन वचन. शास्त्रे. कोणतं पुस्तक, कोणतं अध्याय? 13वा अध्याय. बरोबर का? बघा, शास्त्रे 13. मनोवा आणि त्याची पत्नी, तिला काय 13वा अध्याय 4थं वचन. वाचा. आता तू जपून राहा, म्हणजे त्या स्त्रीला सांगितलेलं आहे जी गर्भवती आहे. द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नकोस. आता द्राक्षरस म्हणजे कोणता? आपण जो द्राक्षरस पितो तो? मग कोणता? जो द्राक्षरस जो खूप दिवस तयार करून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये फर्मेंटेशन म्हणजे थोडक्यात ते काय झालेलं आहे, कुजलेला आहे किंवा त्याच्यामध्ये प्रक्रिया झालेली आहे, तो द्राक्षरस पिऊ नको. बर, पुढे. अशुद्ध पदार्थ खाऊ नको. ज्या पदार्थांमुळे, ज्या जेवणामुळे तुमचं शरीर विटाळवेल किंवा तुमच्या शरीरामध्ये बाधा येईल, तशा प्रकारचं जेवण तुम्ही खाता कामा नये. आता गर्भधारण झालेल्या स्त्रीविषयी आपण इथं काहीतरी शिकलो. कोणत्या संदर्भात शिकलो आठवतं का? गर्भधारण स्त्रियांनी एखादं जेवण खायचं नाही असं इथं शिकलो. मासे. इथं आलं की सगळं तयार पाहिजे की बाबा आपण काय शिकलो, पाठीमागच्या गोष्टी विषयी चालणार नाही. तिथं काय लिहिलं होतं, काय वाचलं आपण, की माशांमध्ये कर्करोग होतो किंवा ट्युमर म्हणजे त्यांना गाठ होते त्याच्यामध्ये, आणि तो जो मासा आपण खाल्ला तर स्त्रियांमध्ये वंध्यत्व, पुरुषांमध्ये पण वंध्यत्व, आणि लेकरं जर जन्माला आले तर बुद्ध्यांक त्यांचा कमी होतो. म्हणून तशा प्रकारचं जेवण स्त्रियांनी कोणीच खायचं नाही. बर, आणखीन एक वचन संयमासाठी, कोरिन्थीकरास पहिले पत्र किंवा पहिले पत्र कोरिन्थीकरास 1 कोरिन्थीकरास पत्र 9:25. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 9वा अध्याय 25वा वचन. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 9वा अध्याय. काय करतो? परत एकदा. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण काय करतो? सर्व गोष्टींविषयी इंद्रिय दमन करतो. आता मी एक इंटरव्ह्यू ऐकली. ती इंटरव्ह्यू मध्ये एका अभिनेत्याला विचारलं होतं की आम्ही तुम्हाला काहीतरी पैसे देऊ, कृपा करून तुम्ही हे गुलाबजामुन खा. तो म्हटला नाही खाणार. का? तर त्याच्यामध्ये साखर आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामुळे काय होतं, पोटाची चरबी वाढते आणि मला पोटाची चरबी वाढवायची नाही. आम्ही तुम्हाला भरपूर पैसे देऊ. नाही. मग तो अभिनेता जो आहे तो ख्रिश्चनच आहे, काय हरकत नाही, पण त्या अभिनेत्याला एवढं कसं कळालं की बाबा हे खायचं नाही, ते खायचं नाही, ते खायचं नाही. आपल्याला तर एवढं कळलं, मग आपण पण त्याच्यामध्ये काहीतरी सहभाग घेतला पाहिजे नाही का? मला आठवतं त्या अभिनेत्याच्या घरी जाण्याचं एक, मला त्याला भेटू शकलो नाही, पण त्याला मी एक पुस्तक त्याच्या सेक्युरिटीद्वारे दिलं, हेल्थ सिक्रेट्स. भरपूर जणांकडे असेल ते पुस्तक इंग्लिशमध्ये. आणि मी म्हटलं त्यांना की मला भेटायचं आहे. ते म्हटले की थांबा, भेट घालून देतो, पण वेळ नव्हता म्हणून मी परत आलो. तर लोकांना आरोग्याविषयी खूप जाणून घ्यायचंय, विधर्मी लोक. मग आपल्याला किती आरोग्याविषयी माहित पाहिजे, आपण किती तंतोतंत आरोग्य व्यवस्थित पाळलं पाहिजे. इंद्रिय दमन फार महत्वाचं. खूप लोकांना चांगल्या गोष्टी करायच्या आहेत पण ते नियंत्रणामध्ये करत नाहीये. झोप चांगली आहे, किती झोपायचं? भावाने सांगितलं त्यावेळेस
जे लोक 65 वर्षाच्या वरचे आहेत त्यांना किती तास झोप पाहिजे? 8 तास, 7 ते 8 तास मिळते का झोप? तरुणांना किती झोप पाहिजे? तेवढी जवळपास मिळते का तरुणांना झोप? नाही. अभ्यास करायचा, 3 वाजेपर्यंत सकाळी अभ्यास करायचा, मग झोपायचं. 9 वाजता उठायचं, पेपर लिहायला जायचं नाही. आरोग्याचे नियम पाळून तुम्ही अभ्यास करा, जास्त तुम्हाला त्याचा फायदा होईल. बर, त्याच्यानंतर काय, कोणता नियम आहे? डॉक्टर हवा, डॉक्टर एअर. हवेविषयी, हवा म्हणजे आदमाची पत्नी नव्हे, हवा, हवेविषयी मला एक वचन सांगा. शुद्ध हवा. शुद्ध हवा का होमवर्क घेता? शुद्ध हवा याच्याविषयी वचन सांगा. किंवा शुद्ध वातावरण. ठीक आहे, जरा सोपं करूया. शुद्ध वातावरण. स्तोत्र 23. बर, काय कुठे? नाही, हवा, वातावरण. जीव ताजा. कशामुळे जीव ताजा तवा ना? ते पाण्याविषयी जास्त जवळचं होईल. वातावरण हिरवगार कुरणामध्ये. बर बर, काय वचन ते वाचा जरा. नाही नाही, स्तोत्रसंहिता 23 कडे जाऊया थोडं. स्तोत्रसंहिता 23 कडे जाऊया. ते वचन वाचा. वाचा ते वचन. हा हा, बर, ताजा तवा. बर, ठीक आहे, पण तिथं जास्त पाण्याविषयी लिहिले. हवा, शुद्ध वातावरण, उत्पत्तीमध्ये पण भरपूर वेळेस आपण पाहतो. हा हा, शुळक्याचा वारा सुटला म्हणजे त्या ठिकाणी काय होतं? शुद्ध वातावरण होतं. जरी पापाच्या नंतरची गोष्ट असली तरी देखील त्या ठिकाणी वातावरण आजपेक्षा अतिशय शुद्ध होतं. एदन बागेमध्येच आगमन हवा होते, त्या ठिकाणी शुद्ध वातावरणामध्ये देव त्यांना भेटायला आलेला आहे. बर, त्याच्यानंतर कोणतं? बर, डॉक्टर आराम. डॉक्टर आराम सांगा, आरामाविषयी कोणतं वचन? भरपूर आहेत, भरपूर शिकलो आपण आरामाविषयी. मला शाबात वगळता दुसऱ्या वचन सांगा जे आरामाविषयी सांगतात. शाबात वगळता दुसरे वचन सांगा जे शाबाताविषयी आपल्याला सांगतात. बर, आदामाला विश्रांती देण्यात आली. वचन 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 वचन, बरोबर आहे उत्तर, पण वचन सांगा. दोन दोन, उत्पत्ती 2:2 मध्ये शाबाताविषयी लिहिले, पण मला आरामाविषयी पाहिजे. शाबात वगळून तुम्ही सांगणारे वचन. पण 20वाचा दिवस वापरलाय. मनुष्याला 20वा मिळाला, अशा प्रकारची वचन त्या ठिकाणी स्पष्टपणे देवाविषयी जास्त लिहिले. त्यावेळेस मनुष्य पण होता, मनुष्याला 20वा मिळाला. बर, गाढ निद्रा आणली. मग आता त्या निद्रेमध्ये देवानं काय केलं? तो दुसरा भाग. त्या निद्रेमध्ये देवानं त्याची फासळी काढली आणि एक स्त्री निर्माण केली, तो नंतरचा भाग. पण त्या ठिकाणी त्याला शांत झोप लागलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, झोप आपल्याला कोणी दिली पाहिजे? देवानं झोप दिली पाहिजे. किती जणांना शांत गाढ झोप लागते? म्हणजे झोपलं की मग सकाळीच मध्ये आधी उठत नाही आपण. तरुण लोकांना ते असेल, माहित नाही मला बरं का, की ज्यावेळेस परीक्षा यायची ना,
जास्त झोप. परीक्षा आली की जास्त झोप. मी म्हणायचो की बाबा परीक्षा नसताना झोप काय येत नाही, पण परीक्षा आली की जास्त झोप. हा हा, मेंदू थकत असेल, काय असेल ते. बरं ठीक आहे, तर आरामाविषयी आपण शिकलो. मग त्याच्यानंतर काय? देवावरती विश्वास. याच्यासाठी भरपूर प्रश्न आहेत, प्रत्येकाने एक एक वचन सांगायचं. आता सगळ्यांनी वेगवेगळं वचन सांगायचं. देवावरती विश्वास. योहान 3:16. हा बरं, सरळ सरळ. हा, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तुम्ही सांगाल का एक वचन देवावरती विश्वास? हा, देवावरती विश्वास, फेथ, फेथ, ट्रस्ट, त्याच्याविषयी सांग. हा, प्रेषित 16:31. बर, काय आहे त्याच्यामध्ये? हा, व तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. बर बर, आणखी कोणतं वचन आहे विश्वासाविषयी? बर, आणखी कोणतं वचन आहे? प्रेषित 16:31. त्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणतं वचन आहे? पूर्ण मनाने. नाही नाही, विश्वासाविषयी आहे. विश्वासाविषयी विश्वास शब्द आला पाहिजे. आपल्याच बुद्धीवर सांगा. हा, कुठं लिहिले, काय लिहिले? नीतिसूत्रे 3:5. नीतिसूत्रे 3:5 काय लिहिले? मराठीमध्ये वाचा. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, पूर्ण मनाने. भाव, भाव म्हणजे काय? विश्वास, विश्वास. तर आता मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या आठवडी, त्याच्या मागच्या आठवडी देखील, की माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन, जेणेकरून तुम्हाला कळेल की आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी आपण, जे शरीरासाठी चांगल्या नाहीत, त्या ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्याचा परिणाम काय होतो. आपण पाहिलं की कोको कोला, पेप्सी कोला आरोग्यासाठी चांगलं नाही. आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल, त्या जर गोष्टीचं आपण सेवन केलं, त्या गोष्टी घेतल्या, तर आपल्या हाडांवरती त्याचा काय परिणाम होतो ते आपण थोडक्यात पाहूया. काय लिहिले? अंड्याचं जे कवच असतं त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि प्रॉस्परस असल्या कारणामुळे ते कवच कठीण असतं. ते अंड न उकडलेलं तसं आहे तसं कोको कोला आणि पेप्सी कोला मध्ये जर ठेवलं, 1 वर्ष त्यांनी प्रयोग केला होता. 1 वर्षानंतर त्यांना असं जाणवलं की अंड जे आहे त्याचा वरचा कवच जो आहे तो विरघळला.
तो विरघळून अंड जे आहे ते रबरासारखं झालं. तुम्ही जर कोको कोला आणि पेप्सी कोला पित असाल तर तुमच्या शरीरामध्ये जे हाडं आहेत त्याचं पण कॅल्शियम जे आहे ते निघून गेल्यामुळे तुमची हाडं ढिसूळ होतात, असं ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. कळालं? म्हणून कोको कोला, पेप्सी कोला, फॅन्टा, मेरिंडा ह्या सर्व गोष्टी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत हानिकारक आहेत, जे कोको कोला आणि पेप्सी कोलाचे लोक तुम्हाला सांगणार नाही. गिव्ह मी द थंडर म्हणून ह्या गोष्टी होत नाहीत. बर, ते झालं पेप्सी कोला आणि कोको कोला विषयी. आता जर आपण सिगरेट, इथं कोण पित नसेलच, पण सिगरेट वगैरे जर आपण हे केलं तर त्याचा परिणाम काय होईल ते आपण थोडक्यात पाहूया. याचा ऑडिओ नाही आहे व्यवस्थित, पण तुम्हाला चित्र दिसतं. सिगारेट पिल्यानंतर काय होतं, त्याचे परिणाम काय होतात ते आपण थोडक्यात पाहत आहोत. सिगरेटमध्ये जो धूर असतो त्या धुरामुळे आपल्या शरीरावरती काय फरक पडतो ते आपण पाहूया. सिगरेटमधून आपण काय घेतो आत? सिगरेटमधून आपण काय घेतो आत? कोणतं? धूर नाही, केमिकल कॉम्पोजिशन. हा, आणखी काय? कार्बन. बर, जे अशुद्ध वायू आहे तो आपण घेतो फुफ्फुसामध्ये. काल त्यांनी मागच्या आठवड्यात दीदीने सांगितलं की फुफ्फुसामध्ये तुमच्या रक्ताचं शुद्धीकरण होतं. आता ते शुद्धीकरण कसं होतं ते आपण थोडक्यात बघूया. आणि काय होतं, तो धूर जो आहे तो धूर सिगरेटद्वारे तुमच्या घशामधून शरीरामध्ये जातो. ते धूर आणि गाडीचा धूर याच्यामध्ये जास्त काय फरक नसतो, तो सगळे सारखेच असतात धूर जवळपास. आणि त्याच्यामुळे तो वायू जो आहे तो तुमच्या फुफ्फुसामध्ये जातो आणि तो काय करतोय, लाल पेशी आहेत ना तुमच्या, जे ऑक्सिजन वायू तयार, चांगल्या वायू आणतात, ते काळे पडत जातात. धुरामुळे ते काय होतात? काळे पडत जातात. हे बघा, काळे पडत जातात. जेवढी सिगरेट आपण पिऊ त्याच्यामुळे ते लाल पेशी ज्या आहेत त्या काळ्या पडत जातात. म्हणजे तुमचं रक्त शुद्ध होण्याच्या ऐवजी अशुद्ध व्हायला लागतं. रक्ताचं शुद्धीकरण कुठं होतं? फुफ्फुसामध्ये. आणि मग जेवढे सिगरेट तुम्ही पिता तेवढे तुमचं रक्त जे आहे ते लालच्या ऐवजी तुम्ही काळपट होता. आणि तुमची शक्ती बघा आता. शक्ती राहत नाही शरीरामध्ये. मेंदूवरती पण फरक पडतो. निकोटीन, कॅफीन, मग ते जे निकोटीन आणि कॅफीन आहे ते काय करतात? रक्तवाहिनी तुमचे बंद करत जातात. सांगितलं मग अशी, ते काळे पडत जातं सगळं रक्त अशुद्ध. मग तुमच्या रक्तवाहिन्या बंद पडत जातात सिगरेट ओढल्यानंतर. जेवढी तुम्ही सिगरेट जास्त प्याल तेवढं तुमचं आरोग्य लवकर संपेल. कसं संपेल? असं. बर, आणि मग ते निकोटीन आणि कॅफीन एका पाठीमागे एक येतात आणि काय करतात? निकोटीन आणि कॅफीन तुमच्या शरीरामध्ये त्याचा प्रवेश होतो. एक सिगरेट, मग दुसरी सिगरेट, तिसरी, चौथी, पाचवी. आता मोठं सैन्यच तयार झालं इथं. आणि मग हे पेशी जे आहेत तुमच्या ते काय होतात? खराब होतात. आणि पेशी खराब झाल्यानंतर, पेशी ज्यावेळेस मरतात त्यावेळेस मनुष्य मरतो. कारण की पेशीमध्येच जीवन असतं आपलं. एका पाठीमागे एक पेशी खराब झाल्या की मनुष्याचं आरोग्य धोक्यात येतं आणि आरोग्य मनुष्य काय होतं? दगावतो. म्हणून सिगरेट किंवा निकोटीन आणि बाकीच्या गोष्टी शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहेत. बर, ठीक आहे. तो एक. आणखी इतकंच नाही तर आणखी जास्त काही गोष्टी आहेत ज्या आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार फार
महत्वाच्या आहेत. Vitamins, clearer complexion, life-giving energy, stronger immune system. If we take a closer look at fruits, we realize that fruits, together with seeds, nuts, vegetables, and grains, are nature's wonderful gift to us. There is so much natural goodness in them because fruits are made for us. As a fruit ripens, its color and scent appeal to us and invite us to eat it. Nature intends that by consuming the fruit, we help scatter the seeds for the tree. Besides being high in nutrients, fiber, and antioxidants, most fruits are low in fat and easily digested. Our body system is made for them. Health experts highly recommend fresh fruits and vegetables to help prevent cancer, heart disease, stroke, and diabetes. Do you know that a healthy vegetarian diet of fresh fruits and vegetables can promote an improved immune system, help weight control, and promote calmness and clarity for your mind? All this contributes to better living, health, and longevity. Let's look at some of the world's popular vegetarians. जगात प्रसिद्ध लोक जे अशा प्रकारचं जेवण घेतात त्यांच्याविषयी आपण आता शिकूया. कोण कोणते आहेत आणि त्यांचा व्यवसाय काय. ह्यांचं नाव आहे एलिसिया सिल्वेस्टर स्टोन. म्हणजे बर ठीक आहे. ही एक अभिनेत्री आहे आणि अभिनेत्री असल्या कारणानं त्यांना वाटतं की त्यांचं शरीर व्यवस्थित असावं म्हणून काय करतात, मांसाहार न खाता पूर्णपणे शाकाहारी. She doesn't consume meat, eggs, dairy, and other animal products. She states that nothing has changed her life more. By converting to a vegan diet, she feels better as a person for being conscious and responsible for her actions. She lost weight, her skin cleared up, and her eyes became brighter. वजन कमी झालं, त्यांची त्वचा निरोगी झाली आणि त्यांची दृष्टी, डोळ्याची जी निगा आहे ती डोळ्याची निगा चांगली झालेली आहे. Track superstar and Olympic gold medalist Carl Lewis believes that a person does not need protein from meat to be a successful athlete. In fact, his best year of track competition was the first year he went on a vegan diet. किती वेळेस? 7 वेळेस ऑलिम्पिक गोल्ड. आता ह्या व्यक्तीनं मांसाहार पूर्णपणे बंद, दूध अंडी पण नाही, पूर्ण व्हीगन डाएट. म्हणजे थोडक्यात सांगायचा संदर्भ हा की मांसाहारामध्ये शक्ती आहे असं नाही, मांसाहारापेक्षा जास्त याच्यामध्ये शक्ती आहे, पण ह्याचा अनुभव घडला पाहिजे. 11 वेळेस वर्ल्ड रेकॉर्ड, 9 वेळेस ऑलिम्पिक गोल्ड. बर, Sometimes we might ask, are we meant to take meat? Do animals want to give their flesh? The answer is in their screams and cries for their lives. They can never outfight or escape our use of force and machinery. म्हणजे थोडक्यात मांसाहार आरोग्यासाठी चांगला नाही. बरोबर आहे. खूप सारे व्हिडिओज आहेत. काय काय व्हिडिओज असे होते, मी एकटा बसलो होतो, तयार करत होतो व्हिडिओज, त्यावेळेस मला पण वाटले की ते व्हिडिओ काही लोक इथं पाहू शकणार नाहीत, जसं मांसाहार प्राण्यांना मारलं जातं वगैरे, म्हणून तो व्हिडिओ मी दाखवत नाही या ठिकाणी. बंधू पण म्हणाले नका दाखवू, ते लक्षात राहतं मग आपल्या खूप वेळेस. तर सांगायचं मुद्दा हा आज हा आहे की देवानं आपल्याला खूप माहिती दिलेली आहे, पुरेशी माहिती दिलेली आहे, पण त्याच्यावरती आपला विश्वास असला पाहिजे की बाबा त्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत. हा विश्वास ठेवून जर आपण पुढे वाटचाल केली तर आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त होईल. किती जणांना 60 वर्षाच्या अगोदरच आयुष्य संपवायचं, किती जणांची इच्छा आहे की तुम्हाला 100वी पाहिजे. एवढे त्रास संकटात आयुष्यात, एवढे 100 वर्ष बघायचे.
पण खूप त्रास संकट आहेत आयुष्यामध्ये, तरी पण पाहायचं 100 वर्ष. लवकर आयुष्य संपावं असे काय? हा? नाही नाही, असू दे, लांबणीवरती पडलं तर 100 वर्ष पाहिजेत का? बर, तुमची जर इच्छा आहे तर देव नक्कीच तुमच्या इच्छेला प्रोत्साहन देईल आणि आपण असंच जे आरोग्याचे नियम आहे याचं पालन करूया. आपण जसं जमेल तसं तो आपण पालन करूया. जसं सांगितलं मी की एखादी गोष्ट तुम्ही आहारातून काढून घेत असाल तर त्याच्या बदली तुम्ही काय करायचं, त्याची बदल करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी ठेवायचं जेणेकरून तुमचं शरीर धोक्यात मध्ये येऊ नये. म्हणून त्या गोष्टी तुम्ही तंतोतंत पाळणं फार फार गरजेचं आहे. काय म्हणतात, हळूवारपणे तुम्ही काय करायचे, प्रगती करायची. प्रगतिशील आपण असलं पाहिजे. एका दिवसात सर्व गोष्टी होणार नाहीत. हळूहळू काय झालं पाहिजे, त्या गोष्टीमध्ये बदल घडून आला पाहिजे. हा, म्हणजे थोडक्यात काय, ह्या ठिकाणी साक्ष आहे, त्यांनी बदल केलेला आहे आयुष्यामध्ये. अच्छा, कधीपासून? बर बर, देवाची स्तुती असो. आमेन आमेन आमेन. हा हा, बर ठीक आहे. गवती चहा, बर, गवती चहा चांगला वाटला का? हा, बर, तुम्ही पण कॉफी, कॅफीन आहे का त्याच्यात? मग कशी तयार, काय केलं तुम्ही? हा, सोयाबीन गव्हात. बर ठीक आहे. जर तुम्हाला मी पुढच्या आठवडी सांगितलं तर तुम्ही इथं करून दाखवाल का आम्हाला? नाही नाही, केलंय, कोण परके नाही आहेत, बरोबर ना? मग ते जर करू शकतात, आपणही करू शकतो. ठीक आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देव आणि देव आपल्या सर्वांना आशीर्वाद देव की ह्याच्यामध्ये आपण पुढे वाटचाल करू. देव आपल्या सर्वांसंती असो, ईश्वर चरणी हीच प्रार्थना आहे.